विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्समधील प्रॅक्टिस सेट 42 आज आपण स्टार्ट करणार आहोत. काल आपण सर्कल त्यानंतर द पार्ट्स ऑफ सर्कल हे आपण काल स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये तुम्हाला रेडियस, कॉर्ड, डायमीटर या गोष्टी तर समजल्याच. त्याचबरोबर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल हा एक नवीन भाग आपण काल स्टार्ट केला आणि तोही तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतोय मी. बघा, सर्कम्फरन्स म्हणजे ही जी बाहेरची कडा असते सर्कलची त्याला आपण बोलतोय सर्कम्फरन्स. हा जर सपोज मी बाहेरची कडा तोडली आणि असं सरळ एक धागा असा तयार केला तर मला एक अशी सरळ रेषा मिळेल. म्हणजेच सर्कम्फरन्स असं मला जर मोजायचं असेल तर मी एक सपोज धाग्याने मोजला, असा तो धागा तोडला आणि असं स्ट्रेट मोजला तर विथ द हेल्प ऑफ दॅट स्केल आपण सर्कम्फरन्स मोजू शकतो. म्हणजे सपोज आता हा सर्कल आहे, हा तोडलाय मी आणि इकडे जर मोजला तर या सर्कम्फरन्स हा येतोय 13.5 मीन्स सर्कम्फरन्स इट इज अ लेंथ. सर्कम्फरन्स इट इज नथिंग बट अ लेंथ आणि ती आपण मोजू शकतो. आता काल मी तुम्हाला जे दोन फॉर्म्युले सांगितले होते त्या फॉर्म्युलांच्या सहाय्याने आपण सर्कम्फरन्स कसा शोधायचा हे आज आपण शिकणार आहोत. बघा, सर्कम्फरन्स तुम्हाला कळालाय. काल मी तुम्हाला दोन फॉर्म्युले दिले होते. पहिला फॉर्म्युला होता सर्कम्फरन्स सी, सर्कम्फरन्स ला आपण शब्द वापरतोय सी, रेडियस साठी आपण शब्द वापरतोय, अक्षर वापरतोय, सिम्बॉल वापरतोय आर आणि डायमीटर साठी आपण वर्ड असा सिम्बॉल वापरतोय डी. सर्कम्फरन्सचा पहिला फॉर्म्युला होता सी इज इक्वल्स टू पाय डी अँड सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. सर्कम्फरन्स इट इज इक्वल्स टू पाय डी और सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू आर. हे जे चिन्ह मी इथे वापरतोय ना याला बोलायचं पाय. पाय हा काय आहे तर पाय इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणजे काय ते मी तुम्हाला एकदा समजावून सांगणार. युनिव्हर्सल कॉन्स्टंट कालही मी तुम्हाला सांगितलेलं. बघा, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला जो युनिव्हर्सल कॉन्स्टंट काय असतो हे एकदा समजावून सांगतो. बघा, काल आपण असं एक गणित घेतलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा. असा एक सपोज सर्कम्फरन्स असेल, ठीक आहे. तो सर्कम्फरन्स आणि डायमीटर आपण मोजत होतो. सर्कम्फरन्स मोजल्यानंतर एक स्ट्रेट लाईन अशी मला मिळाली. सपोज सर्कम्फरन्स 19 सेंटीमीटर आहे, डायमीटर 6 सेंटीमीटर आहे. तर सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर या दोघांचा जर मी भागाकार केला 19/6 मला उत्तर मिळत होतं 3.16. सपोज अजून एखादा मोठा मी सर्कल काढला असा, त्याचा सर्कम्फरन्स जर मोजला तो 22 आला, ठीक आहे, आणि डायमीटर मोजला तर तो 7 येईल. म्हणजे सी अपॉन डी या दोघांची व्हॅल्यू येणार 3.14. म्हणजेच ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रत्येक वेळेस येते ना सर्कम्फरन्स अपॉन डायमीटरचा कुठल्याही सर्कलमध्ये, ती जी कॉन्स्टंट व्हॅल्यू येते त्याला आपण बोलतोय पाय. पाय हे एक ग्रीक शास्त्रज्ञाने एक सिम्बॉल शोधून काढलं होतं. त्या पायची व्हॅल्यू ही नेहमी कुठलंही गणित सोडवताना आपण घेणार आहोत 22/7 किंवा पायची व्हॅल्यू घेणार आपण 3.14. या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आपण पायच्या घेणार आहोत, ठीक आहे. मग आता मी गणित सोडवायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला ही सगळी गणितं सोडवता आली पाहिजेत. कालही हा भाग आपण स्टार्ट केला होता, आज पुन्हा एकदा तोच रिपीट करतोय भाग, ठीक आहे. आणि आता व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गणित तुम्हाला कळणार आहे, ओके. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन मी स्टार्ट करतोय. इन द प्रॅक्टिस सेट 42 इफ रेडियस ऑफ द सर्कल, बघा प्रश्न कसा आहे, रेडियस ऑफ अ सर्कल इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, फाइंड its diameter and डायमीटरला आपण सिम्बॉल वापरतोय डी अँड सर्कम्फरन्स. डायमीटर आणि सर्कम्फरन्स या दोन गोष्टी मला शोधायच्या आहेत, ठीक आहे. आता मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, सपोज असा विचार करा की असा एक मी सर्कल काढतोय. या सर्कलची रेडियस आहे 7 सेंटीमीटर, ठीक आहे. रेडियस ऑफ दॅट सर्कल इज 7 सेंटीमीटर
आता मला शोधायचा आहे डायमीटर. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी डायमीटर हा रेडियसपेक्षा डबल असतो. म्हणजे रेडियस जर 7 असेल तर डायमीटर, कालही फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला, डायमीटर इज 2 इंटू रेडियस. डायमीटर हा रेडियसपेक्षा डबल असतो, बरोबर. मग डायमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू रेडियस. रेडियस जर 5 असेल तर डायमीटर 10 असणार, रेडियस 15 असेल तर डायमीटर 30 असणार. म्हणजे डायमीटर हा नेहमी डबल असतो. डायमीटर म्हणजे काय ते काल झालंय, अ लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल अँड जॉईनिंग 2 पॉईंट्स ऑन दॅट सर्कल. मग 2 इंटू रेडियस दॅट इज 2 इंटू 7 मीन्स 14 सेंटीमीटर. डायमीटर इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल मीन्स ही बाहेरची कडा. ही कशी शोधायची तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू प्रत्येक गणितात आपण सेमच घेणार, 22/7 किंवा 3.14. इथे मी पायची व्हॅल्यू घेतोय 22/7 इंटू रेडियस आहे 7. बघा काय करतो, लक्ष द्या इकडे. सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2 इंटू पाय इंटू आर. फॉर्म्युले तुमचे पाठ झाले पाहिजेत. 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर, रेडियस 7 आहे म्हणून तिथे आरच्या ठिकाणी काय लिहिलं आहे मी, इथे लिहिलं आहे 7. 7 कॅन्सल होईल. 2 इंटू 22 दॅट इज इक्वल्स टू 44 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर आणि सर्कम्फरन्स तुम्हाला डायरेक्टली शोधता आला पाहिजे. सगळी गणितं तुम्हाला व्यवस्थित कळाली पाहिजेत. परत एकदा मी काय सांगतोय बघा, डायमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इंटू रेडियस आणि रेडियसचा फॉर्म्युला आहे डायमीटर अपॉन 2. कारण रेडियस ही डायमीटरपेक्षा निम्मी असते. म्हणजे डायमीटर 100 असेल तर रेडियस 50 सेंटीमीटर असणार. कळतंय. मग आता हे गणित कळालं असेल तर मी पुढे जाणार आहे फटाफट. आता पुढे सगळी गणितं तुम्हाला कळणार आहेत. सगळी गणितं व्यवस्थित लक्ष द्या. आता चला बघा, क्वेश्चन नंबर 2 कडे मी जातोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलाय डायमीटर. डायमीटर इज इक्वल्स टू, डायमीटर डी इज इक्वल्स टू 28 सेंटीमीटर. फाइंड रेडियस अँड सर्कम्फरन्स. रेडियस अँड सर्कम्फरन्स मला शोधायचं आहे. आता तुम्हाला गणित थोडंसं कळालं पाहिजे. डायमीटर 100 असेल तर रेडियस 50 असते असं मी तुम्हाला बोललो. याचा अर्थ रेडियस ही अर्धी असते, कशापेक्षा, डायमीटरपेक्षा. मग इकडे मी लिहिणार रेडियस इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला, रेडियस इज इक्वल्स टू डायमीटर अपॉन 2. डायमीटर अपॉन 2 दॅट इज डायमीटर आहे 28. 28 अपॉन 2, या 28ला मी 2ने डिवाइड केलं, बे के बे, ओके, बेजोग 8 म्हणजेच किती येते बघा, तर डायमीटर रेडियस येते 14 सेंटीमीटर. ओके. आता मला शोधायचं आहे सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स शोधायचा आहे आणि दिलाय काय, डायमीटर. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला, इफ डायमीटर इज गिवन, सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू पाय इंटू डी. रेडियस दिलेली असती तर 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज केला असता. सर्कम्फरन्स दिली आहे म्हणून फॉर्म्युला यूज करतोय आपण पाय डी. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय, व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7. हे पाठ झालं पाहिजे तुमचं. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 और पायची व्हॅल्यू आपण 3.14 अशी घेऊ शकतो. मग पायची व्हॅल्यू मी लिहितोय 22/7 इंटू डायमीटर. डायमीटर इज 28. 22/7 इंटू 28. 7 1 जा 7, 7 4 जा 28, 728. 22 इंटू 4 दॅट इज 88 सेंटीमीटर. मीन्स रेडियस आली 14 सेंटीमीटर अँड सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 88. सर्कम्फरन्स म्हणजे बाहेरची कडा, ही रेडियस आणि हा डायमीटर. ओके. चला पुढचं गणित बघा. आता हेही गणित तुम्हाला कळलेलं असणार आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. आता स्पीड मी वाढवणार आहे जरा गणितामध्ये, कारण गणितं तुम्हाला कळाली आहेत, फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले आहेत. सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू
circumference C is equals to 616 सेंटीमीटर. फाइंड रेडियस अँड डायमीटर. हां, आता बघा, आता तुम्हाला थोडासा गोंधळ झाला असेल मनात, पण काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करणार, फॉर्म्युला यूज करणार आणि गणित सोडवणार. फॉर्म्युला काय आहे, सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2πr. ओके, सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2πr. बट आता या गणितात आपल्याला रेडियस शोधायची आहे. पायची व्हॅल्यू माहिती आहे मला, काय ती 22/7. सर्कम्फरन्स त्यांनी दिलेला आहे, म्हणून सर्कम्फरन्सची व्हॅल्यू मी त्या तिथेच ठेवणार. सर्कम्फरन्स दिला आहे 616. 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर. बघा गणित मी कसं सोडवतोय. गणित जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर काय करायचं, सिम्पल फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युलामध्ये आहे त्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि गणित सोडवायचं. सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2πr. सर्कम्फरन्स गिवन इज 616. मग 616 इज इक्वल्स टू 2 इंटू पाय, व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 इंटू आर. ओके, आता काय होईल बघा, 7 इथे डिवाइड आहे, तो इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच असं होईल की नाही, 616 इंटू 7. आता या 22 आणि 2 या दोन व्हॅल्यू मल्टिप्लाय आहेत, त्या इकडे आल्यानंतर त्या डिवाइड होतील, हे लक्षात घ्या. बरोबर चिन्हाचे इकडे आले की ते डिवाइड होणार. हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय झाला, इज इक्वल्स टू आर. आता मी सुरुवातीला 2ने त्या 616ला डिवाइड करतो. 616ला 2ने डिवाइड केलं. 2 3 जा 6, 2 3 6. त्यानंतर इथे 1 आला खाली, भाग जाणार नाही, इथे 0 घेतला. 2 8 16, म्हणजेच उत्तर येत आहे 308. 308चा भाग लागला तिथे जेव्हा मी त्याला 2ने डिवाइड केलं आहे. ओके, याच्यानंतर पुढच्या भागाकार मी करतोय. 308ला मला आता डिवाइड करावं लागेल कशाने, 22ने. मग 22 1 जा 22, किती राहत आहे तिथे, 8 राहिले. 22 चौक 88, म्हणजेच कितीचा भाग लागला आहे, 14चा. मग उत्तर आलं आहे 14 इंटू 7 इज अ रेडियस. ओके, 14 इंटू 7 इट इज अ रेडियस. मग 7 14 7 जा, किती येते बघा, 7 चौक 28, 2 आले, 7 1 7 आणि 2 9, 14 9 98. रेडियस येते 98 सेंटीमीटर. मला आता शोधायचं आहे डायमीटर. डायमीटर is equals to 2 into radius. Diameter is double the radius. Diameter is equals to 2 into r. That means 2 into 98. 2 16, 1 आला इकडे, ह्याच्या 92 आणि 19, 196 सेंटीमीटर. ओके, म्हणजे अशी गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजे. डायमीटर शोधता आला पाहिजे, रेडियस, सर्कम्फरन्स. ओके, मी पुढचं शेवटचं गणित घेतोय आणि मग त्यानंतर आपण स्टॉप करू. व्यवस्थित लक्ष द्या, शेवटचं गणित सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. If circumference is 72.6 centimeter, circumference is 72.6 centimeter, what is the radius and what is the diameter? बघा काय कराल सांगा, तर फॉर्म्युला यूज करायचा. C इज इक्वल्स टू पाय डी, हा फॉर्म्युला यूज करतोय, किंवा 2πr, कुठलाही फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी चालेल. सर्कम्फरन्स दिला आहे 72.6. पायची व्हॅल्यू आता मी घेणार आहे 3.14. 22/7 घेतला तरीही चालेल, काही फरक पडत नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल सर तुम्ही असं का घेताय, तर मी 22/7ने सुद्धा सोडू शकतो गणित. पुढे काय होईल सांगा, 7 डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल. 72.6 इंटू 7 अपॉन 22, दॅट इज इक्वल्स टू आर. मग 22ने डिवाइड करावं लागेल मला त्याला. बघा 72.6ला मी 22ने डिवाइड करतोय. 22 3 जा 66, किती राहत आहेत खाली बघा, 6 राहिले. परत हा 6 घेतला. 23 3 जा 66, म्हणजे 3.3. 3.3 इंटू 7, मग 7 3 जा 21, 7 3 जा 21 प्लस हा 2, म्हणजे 23 आलं. एक पॉईंट आहे,
डायमीटर इज इक्वल्स टू 23.1 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल्स टू डायमीटर अपॉन 23.1 अपॉन 2, बे के बे एक राहिला, बे पंचे 10 एक राहिला, बे पंचे 10, असं 11.55 असं उत्तर येईल. कळालं सगळ्यांना? मग आता तुम्हाला ही गणितं कळाली असतील असं मी विचार करतोय आणि आजचा आपण स्टॉप करू. ओके, थँक्यू. इथे सेंटीमीटर लिहायचं आहे.